नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज 12वीचा जो पेपर झालेला आहे SP चा सेक्रेटेरियल प्रॅक्टिसचा, त्याच्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हा प्रश्न पहिला होता, रिकाम्या जागा होत्या. तर पहिला रिकामी जागा वाचते बघा. कंपनीकडून भागांचे वाटप न केलेल्या भाग अर्जदारांना रिकामी जागा पत्र पाठवले जाते. तर याचं उत्तर आहे अ, दिलगिरी पत्र. दुसरा आहे, वित्त म्हणजेच कंपनीच्या रिकामी जागा बाबींचे व्यवस्थापन करणे. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक अ, आर्थिक. तिसरा, भागधारकांना मोफत भाग वाटप केलेल्या भागांना रिकामी जागा भाग म्हणतात. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 म्हणजे क, बोनस. चौथं, कंपनीला रिकामी जागा महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारता येत नाहीत. याचं उत्तर आहे ब, 36. 5, रिकामी जागा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक क, समहक्क भागधारकांचा. त्याच्यानंतर ब प्रश्न होता, खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. तर पहिला आहे, कंपनीकडून धनकोंना दिला जाणारा गुंतवणुकीवरील परतावा. त्याच्यासाठी एक शब्द समूह काय येईल तर व्याज येणार आहे. दुसरं, वित्त पुरवठा करणारा अंतर्गत स्रोत. याचं उत्तर येईल राखीव निधी. तिसरं, सरकारच्या वतीने मध्यवर्ती बँकेने सादर केलेले विपत्र. याचं उत्तर येणार आहे ट्रेझरी बिल. चौथा आहे, कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतर. याचं उत्तर येईल भाग हस्तांतरण. 5, कर्ज रोखे धारण केल्याचा पुरावा. याचं उत्तर येणार आहे कर्ज रोखे प्रमाणपत्र. क नंबरचा प्रश्न होता, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. पहिलं दिलं होतं बघा वाक्य, मंदीवाला भागांच्या किमतीत वाढ होईल असा अंदाज बांधतो. मंदीवालाला अंडरलाईन केलेली होती. त्या शब्दाचा शब्द दुरुस्त करून वाक्य पूर्ण करायचं होतं. तर इथे येणार आहे तेजीवाला भागांच्या किमतीत वाढ होईल असा अंदाज बांधतो. नंबर 2, बंधपत्रे हे अल्प मुदतीचे निधी पुरवतात. तर याच्या अल्पच्या जागी दीर्घ लिहायचं. नंबर 3, कंपनीला नफ्याची पर्वा न करता लाभांश द्यावा लागतो. तर या लाभांशच्या जागी आपल्याला शब्द दुरुस्त करून व्याज हा शब्द लिहायचा होता. चौथं, भौतिक स्वरूपातील प्रतिभूती फंगिबल असतात. भौतिकच्या जागी इलेक्ट्रॉनिक. 5, सभासद नोंदवहीत कर्ज रोखेधारकांचा सर्व तपशील नोंदविला जातो. सभासद नोंदवहीच्या ऐवजी कर्ज रोखे नोंदवहीत हे आपल्याला लिहायचं होतं आणि अशा प्रकारे हे वाक्य पूर्ण करायचे होते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ड, कंसातील अचूक पर्याय निवडा. गट अ आणि गट ब आहे. तर पहिलं अ, रिकामी जागा दिली होती. याच्या जागी काय येणार आहे खाजगी कंपनी. इथं खाजगी कंपनी लिहायचं होतं. ब, भारतातील पहिली भागपेढी. ग बटमध्ये गट ब जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्याचं लिहायचं आहे ANSDL. आता गट अ मधले सगळे वाचून घेते मी. क मधली जी रिकामी जागा आहे त्याचं लिहायचं होतं दीर्घकालीन निधी. ड होतं सार्वजनिक ठेवी. ई, राष्ट्रीय भाग बाजाराला निर्देशांक, बाजाराचा निर्देशांक. गट ब मध्ये दुसरी जी रिकामी जागा आहे ते NSDL लिहायचं होतं. आणि चौथ्याचं होतं अल्प मुदतीचे कर्ज. तर खाली पर्याय दिलेले होते त्याच्यामधलेच तुम्हाला उत्तर याच्यामध्ये लिहायचे होते. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा होता, खालील संकल्पना स्पष्ट करा. याचे उत्तर थोडे मोठे लिहायचे होते. संकल्पना स्पष्ट करायच्या होत्या. अशा प्रकारे हे पेपर होता. प्रश्न तिसऱ्यामध्ये तुमचं मत लिहायचं होतं. आपले मताप्रमाणे तुम्ही काय लिहाल हे याच्यामध्ये लिहायचं होतं. कोणत्याही 2चे उत्तर लिहायचे होते.
प्रश्न 4 खालीलपैकी फरक स्पष्ट करा. याच्यामध्ये फरक स्पष्ट करायचा होता. कोणत्याही तीनचा फरक स्पष्ट करून लिहायचा होता. त्याच्यानंतर प्रश्न 5 थोडक्यात उत्तरे लिहा. याचे पण उत्तरं तुम्हाला कोणतेही 2 याचे सोडवायचे होते. त्याच्यानंतर प्रश्न 6 याच्यामधले कारण स्पष्ट करायचं होतं, कारणे लिहायचे होते कोणतेही 2. आणि प्रश्न 7व्यामधले याच्यामधले सुद्धा प्रश्न सोडवायचे होते, जे पण उत्तरं तुम्ही मोठे मोठे लिहायला पाहिजे होते, कोणतेही 2. आणि प्रश्न 8वा याच्यामधलं कोणतेही 1 सोडवायचं होतं. 2 प्रश्न दिलेले होते, याच्यामधलं 1 सोडवायचं होतं. अशा प्रकारे हा आपण 12वीचा पेपर पाहिलेला आहे SP चा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.